श्रीराम जय जय राम। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दन। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे। माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात न चले जेथे। यो जातो मरुदंशजो क्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधम्। यत्कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरी त्वावसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे। अपत्या परिपाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। समस्त जन कल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरं। हरि ओम। श्रीराम। या ग्रंथराज दासबोधाच्या या ज्ञानयज्ञाला आरंभ झालेला आहे। गणेश सरस्वतीची वंदना झाल्यानंतर गुरुवर्यांचं स्वागत परिचय आणि त्यांचं पूजन वंदन सुंदर यथार्थ झाल्यानंतर आता आपली पुढची परंपरा जी की अशा मोठ्या मोठ्या सभा समारंभांना आपण समाजातले जे प्रतिष्ठित मंडळी जी असतात त्यांना मुद्दाम आपण पाचारण करत असतो। विशेष अतिथी म्हणून त्यांचं पण देखील फार मोठा सत्कार आणि त्यांची पूजा देखील अशा समारंभांमध्ये केली जाते। तर अशा या दासबोधाच्या या ज्ञानयज्ञा प्रसंगी कोण बरं विशेष अतिथी आहेत तर आमची सज्जन मंडळी जी आहेत ती सगळी इथे पाचारण केलेली आहे आणि त्या सज्जनांना आता वंदना सुरू आहे। काय बरं म्हटलं इथे पुढे संतस्तवन नाम इथे सुरू होतो आहे। श्रीराम। आता वंदीन सज्जन जे परमार्थाचे अधिष्ठान जयाचेची गुह्य ज्ञान प्रगटे जनी श्रीराम। आता वंदीन सज्जन। आता या आदरणीय पूजनीय जे सज्जन आहेत त्यांचं वंदन इथे होत आहे। कोण आहेत बरं हे सज्जन जे परमार्थाचे अधिष्ठान म्हटले। ते परमार्थाचं अधिष्ठान आहेत किंवा जे परमार्थाचं अधिष्ठान आहे त्याला दाखवून देणारे हे सज्जन आहेत। परमार्थाचं अधिष्ठान ज्याच्यामधून हा परमार्थ निर्माण होतो ज्याच्यामध्ये हे परमार्थ राहतो जे परमार्थमय आहे असं जे ते म्हणजे सज्जन आहेत। जयाचेची गुह्य ज्ञान प्रगटे जनी। या परमार्थाला
आपल्यापर्यंत कोण पोचवतं? सर्व समाजामध्ये हे गुह्यात गुह्य असं ज्ञान कोण बरं देतं? ते जे देणारे आहेत ते म्हणजे हे सज्जन आहेत. आणि म्हणून ते विशेष आहेत. हा बोध जो होणार आहे त्या बोधामध्ये जे सांगितलं जाणार आहे ते म्हणजे हे सज्जनांचंच गुह्य आहे सगळं. आम्हाला सगळ्यांना सज्जनच त्यांना घडवायचं आहे. त्या मनाला सुद्धा काय मना सज्जना, अरे सज्जना तू काय कर, भक्तिपंथेची जावे. गुह्य हे परमार्थाचं गुह्य त्यांनी सांगितलं. भक्ती मार्ग सांगितला ते सज्जन आहेत. ही ब्रह्मदेवानी निर्माण केलेली जी सृष्टी ही द्वंद्वाची सृष्टी आहे. जिथे निर्मिती आहे तिथं द्वंद्व आहे. मग द्वंद्व म्हणजे काय? प्रकाश आहे तर अंधकार आहे, दिवस आहे तर रात्र आहे, आणि काय उन्हाळा आहे तर पावसाळा आहे किंवा थंडी आहे, चांगलं आहे तर वाईट आहे, सुख आहे तर दुःख आहे, यश आहे तर अपयश आहे. तर इथे हे द्वंद्वाचंच जगत आहे. आणि मग या द्वंद्वामध्ये जशी चांगले मंडळी आहेत समाजामध्ये, सदाचारी आहेत, आणि तसेच मग त्याच्या विरुद्ध जे दुराचारी दुष्ट दुर्जन देखील इथे आहेतच. ही निर्मिती आहे जगताची. जसे आम्हाला अगदी थंड हवेची छान ठिकाणं आहेत तशी अगदी गलिच्छ दुर्गंधी असलेली पण सगळी ठिकाणं आहेत. डास मच्छर ढेकूण वगैरे हे सगळे तिथे आहेत. सगळंच आहे इथे द्वंद्वाचं जगत हे सगळं. पण जरी हे सगळं असलं, फुलं सुंदर बगीच्यामध्ये उगवतात, तर फुलांबरोबर काटे पण येतातच. फुलं आहेत तर काटे पण आहेत. तर असं हे द्वंद्वाचं जगत. मग आता आणि या सगळ्याचं जे अधिष्ठान हे सगळं कशाच्या आधारावर टिकतं, कशाच्या आधारावर चालतं, तर सज्जनांमुळे चालत असतं. सज्जन आम्हाला मार्ग दाखवत असतात, आम्हाला एका उन्नत स्थितीवर नेत असतात. समाजाची धारणा जी होते ती सज्जनांमुळे होत असते. जे योग्य आहे तेच करायचे. सृष्टी निर्मिती झाली त्यावेळीच ना, जसं एखादं आपण मशीन आणतो घरी, तर ते मशीन कसं चालवायचं ते त्याच्याबरोबरच सगळं लिहिलेलं मॅन्युअल येत असतं. मग तसंच ही सृष्टी जेव्हा निर्माण झाली त्यावेळेलाच या सृष्टीचा जे सगळा नियम सगळे आहेत ते नियम सगळे त्या सृष्टीबरोबरच निर्माण झालेले आहेत. आणि त्यालाच आपण धर्म म्हटलं. प्रवृत्ती धर्म निवृत्ती धर्म वगैरे हे दोन प्रकारचे धर्म जे इथे निर्माण झालेले आहेत. आणि मग या धर्माचं पालन करणारे, ह्या धर्मालाच जे जगणारे, तो धर्म जगणारे, त्या धर्माची धुरा ज्यांनी ही पताका सतत ती फडकवत ठेवणारे जे आहेत ते हे सज्जन आहेत. आणि त्यांची वंदना समाजामध्ये जेव्हा सज्जनांचा सत्कार होतो तेव्हा तो समाज खरं म्हणजे तेजस्वी होत असतो. पण आज थोडी परिस्थिती बदललेली आहे की जे सज्जन आहेत किंवा जी खरी व्यक्तिमत्व आहेत त्यांना कोणी विचारतच नाहीत. खरं कुठलंही क्षेत्र असू दे, अध्यात्म असू दे, संगीत असू दे, विज्ञान असू दे, आणखीन काय शिक्षण असू दे, कला असू देत, पण त्या सगळ्यामध्ये जे 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 कोणी प्रसिद्ध आहेत त्यांना जर विचारलं की तुम्ही कसे घडलात, तर नक्कीच प्रत्येकाच्या मागे कोणीतरी एक असा संघ असतो. त्यांचा प्रयत्न तर आहे पण त्या प्रयत्नाबरोबर कोणाचा तरी संघ त्याला घडला. ते म्हणले अशी अशी व्यक्ती माझ्या जीवनामध्ये आली आणि त्याच्यामुळे मी घडलो. कोणीतरी त्यांचा प्रेरक असतो, मार्गदर्शक असतो, तो सज्जन असतो. आणि त्यामुळे एखाद्या दगडाला जसं मूर्तीचं आकार यावा आणि त्याची पूजा व्हावी, तसं आपल्या जीवनामध्ये जेव्हा संत संघ घडतो, सज्जनांचा संघ घडतो, तेव्हा आपलं जीवन
घडत असतं. आणि म्हणूनच शंकराचार्यांनी सत्संगाला फार मोठं स्थान दिलेलं आहे. जशी भगवंतांनी खाली उतरायची शिडी सांगितली, तशी शंकराचार्यांनी वर कशी चढायचं ती शिडी सांगितली आणि त्याच्यामध्ये म्हणले सत्संग. सत्संगत्वे निस्संगत्वम, निस्संगत्वे निर्मोहत्वम, निर्मोहत्वे निश्चलतत्वम, निश्चलतत्वे जीवनमुक्ती म्हणले. सत्संगामुळे आम्हाला जीवनमुक्ती मिळू शकते. मोक्ष प्राप्त करणारा हा असा सत्संग आहे. जेव्हा ती जख्ख अगदी 80 वर्षापर्यंतची शबरी माता आपल्या आश्रमामध्ये रामाची रोज वाट पाहत होती आणि जेव्हा रामराय तिथं आले तेव्हा शबरीला जे दिलं त्यांनी नवविधा भक्ती दिली आणि त्या नवविधा भक्तीमध्ये पहिली भक्ती जी सांगितली ती हीच होती, प्रथम भगती करू सतसंगा. पहिली भक्ती म्हणले सत्संग, संतांचा संग. याच्याशिवाय जीवनामध्ये काही होऊ शकत नाही. खरं म्हणजे संतांचा संग झाला, सज्जनांचा संग झाला, त्यामुळे रामराय भेटू शकले तिला. कितीतरी अशा पुराणामध्ये कितीतरी असे महान ऋषी आहेत, पण त्यांना जर विचारलं तुम्ही कसे घडलात, कसे झालं, तर हेच पहिलं सांगतात की संत संग घडला मला. नारद मुनी आहेत, दासीपुत्र होते पूर्वीच्या काळी, पूर्वजन्मामध्ये, पण त्याची आई जी होती त्या दासीपुत्राची ती संतांची सेवा करायची. त्या आश्रमामध्ये राहून सगळी संत मंडळी त्यांची सेवा करायची आणि हा त्याच्यामध्ये असायचा आणि असा संतसंग घडला आणि नंतरच्या जन्मामध्ये देवर्षी झाले. ते देवर्षी नारद देववेळा त्यांना मिळालेला आहे. वाल्मिकी ऋषी इतका जो रत्नाकर डाकू, पण त्यांना देखील सप्त ऋषींचा नारद मुनींचा संग घडला आणि ते वाल्याचा वाल्मिकी झाला. अगस्ती ऋषी घटामध्ये जन्मले, घट म्हणजे खालच्या नीचे योनीमध्ये जन्मले, पण मोठे ऋषी झाले. समुद्र प्राशन करता येईल इतकी मोठी शक्ती त्यांनी प्राप्त केली. तर असा हा संतांचा संग. कुठलंही क्षेत्र असू दे, कला असू दे, अध्यात्म असू दे, काय चित्रकला, नाट्यकला, आणखीन काय गायन कला, आणि ते जर त्या क्षेत्रामधले सुद्धा प्रसिद्ध आम्ही त्यांची जर मुलाखत घेतली आणि त्यांना विचारलं तर प्रत्येक जण हेच सांगेल की माझ्या जीवनामध्ये असा संग घडला आणि त्या संघामुळे मी आज इथे आहे, या पदावर आहे. आपल्याला कोणी श्रेय घेत नाहीत की त्यांच्यामुळे हे आपण झालेलं आहे. ती प्रेरणा, ते मार्गदर्शन कोणाकडून तरी मिळालेलं असतं आणि ते असे सज्जन अतिशय महत्त्वाचे आहेत. आमचे तुलसीदासजी तर त्याला ते म्हणतात की हा सत्संग जो आहे हा सज्जनांचा संग म्हणजे म्हणले सज्जन ते रामकृपा बिनु सुलभ न सोय म्हणले. तो फार सोपा नाही आहे, फार दुर्लभ आहे तो. त्याच्यासाठी म्हणले परमेश्वराची कृपा पाहिजे. म्हणजे संतांचा संग हा इतका दुर्लभ आहे, इतका श्रेष्ठ आहे, हे सज्जन इतके श्रेष्ठ आहेत की त्याच्यासाठी परमेश्वराकडून परमिशन पास मिळवावा लागतो. इतके हे सज्जन, इतके त्यांचं स्थान इतकं गौरवाचं आहे. असे हे सज्जन कोण आहेत बरं? तर ते सज्जन जे भगवंतानी त्याला एका शब्दात सांगितलं की ते समत्व पावलेले आहेत. त्यांच्यासाठी हे द्वंद्व नाही आहे, हा दुष्ट आहे, हा वाईट आहे, हे द्वंद्व ते करत नाहीत. असे ते समत्वाला पावलेले, समरस झालेले म्हणजे सज्जन आहेत, संत आहेत. आणि म्हणून आमचे तुकाराम महाराज सुद्धा त्या संतांचं वर्णन करत असताना काय म्हणतात, चंदनाचे हात पायही चंदन. तिथे की तो चंदनाचा जो वृक्ष असतो तर कुठल्या भागाला बरंच सुवास असतो त्या चंदनाच्या वृक्षाला, म्हणजे त्याचे हातही चंदनाचे, पायही चंदनाचे, कुठलाही भाग घ्या त्याचा सुवासच आहे तिथे.
दीप जर घेतला, दीपा नाही पाठी पोटी अंधकार, दीप सगळीकडून प्रकाशमयच असतो. सर्वांगी साखर अवघी गोड. साखर खायची कुठून खाऊ विचारलं तर साखरेचा खडा किंवा काय, ती सगळ्या अंगामध्ये आतून बाहेरून वरून खालून सगळीकडून ती गोडच आहे. फक्त त्याच्यात दुसरं काही नाहीच आहे, फक्त गोडवा आणि गोडवाच आहे, भरलेला आहे त्याच्यामध्ये गोडवा. तुका म्हणे ऐसे सज्जना वाचून पाहता अवगुण दिसेची ना. सज्जन म्हणजे गुणांची खाण आहे, आणि असे गुणांची खाण असलेले हे सज्जन म्हणजे आमच्या सद्गुरूंनी घडवलेले हे विद्यार्थी आहेत. आपल्या समाजामध्ये अशी गुणी विद्यार्थी, गुणी जन कारखाने होते आपली गुरुकुलं म्हणजे. खरं म्हणजे तेच आहे की कुठल्याही समाजाची जी उन्नती, तिची गुणवत्ता जर मोजायची असेल, ती कसोटी असेल तर ही सज्जनता आहे. जितकी सज्जनता अधिक, जितकं सद्गुणांचं आचरण जितकं ज्या समाजामध्ये आहे, तो समाज तितका उन्नत आहे, प्रगत आहे, हेच आपल्याला दिसून येईल. फक्त भौतिक प्रगतीने होऊ शकत नाही, आणि भौतिक प्रगती सुद्धा या गुणांच्या मूल्यांच्याच आधारावर ती प्रगती होऊ शकते. कुठल्याही प्रकारची प्रगती असेल तरी मूल्यच. हे का बरं असं मूल्य मूल्य का प्रत्येक वेळी आणले जातात इथे? कारण तो शब्द जो आहे ना, त्याच्यामध्येच हे अडक शब्द दडलेला आहे. सज्जन म्हणजे काय बरं? सत. सत म्हणजे काय? जे आहे, जे अस्तित्व जे आहे. मग परब्रह्माचं स्वरूप काय? सत चित आनंद. मग ते जे सत आहे तेच इथं प्रकट झालेलं आहे, ते म्हणजे सज्जन. जे सत जनयती, ते सज्ज व्यक्त झालं, सज्ज जन्माला आलं म्हणजे ते सज्जन आहे. म्हणजे जे अव्यक्त, जे ब्रह्म आहे, सत्स्वरूपामध्ये अस्थि स्वरूपामध्ये ते व्यक्त होतं, तिथे कुठलाही दोष नाही, ते समत्व तिथं आहे, आणि तिथं सगळे गुणच भरलेले आहेत. सद्गुण जे आहेत ते म्हणजे सज्जन आहेत. ते चालते बोलते प्रयाग आहेत, तीर्थराज प्रयाग. आपण गंगा यमुना सरस्वती या त्रिवेणी संगमामध्ये जे स्नान अतिशय पवित्र मानलं जातं, पण ही संत मंडळी म्हणजे चालतं बोलतं प्रयागराज आहेत ते. गंगा म्हणजे भक्ती, सरस्वती म्हणजे ज्ञान, आणि यमुना जी कर्मयोग, कर्म ज्ञान भक्ती कर्माचा संगम म्हणजे हे सज्जन आहेत. तुलसीदासजी त्याला कापसाचं उदाहरण देतात. म्हणले हे संत म्हणजे म्हणले जसे कपास आहेत. कापूस म्हणजे ते कसे असतात? निरस बिसद गुणमय म्हणले. निरस आहेत ते, त्याच्यामध्ये रस नाहीये काही. अरे हा काही गुण झाला का? हो ना. तो कापूस जो आहे त्याच्यामध्ये पाण्याचा अंश थोडा सुद्धा नसतो. आणि त्या म्हणजेच काय की या विषयांमध्ये पूर्ण रस नसणं, वैराग्य जे आहे ते संतांचं गुण आहे. पूर्ण वैरक्त असतात, कशामध्ये ते अडकत नाहीत, आसक्त नसतात, पण विषाद असतं, व्यापक त्यांचं अंतःकरण आहे, आणि गुणमय आहेत. गुण म्हणजे दोरे ना, त्या कापसामध्ये रेषा असतात, खूप तंतू असतात, धागे असतात त्याच्यामध्ये. मग तसे हे संत जे आहेत अनेक अनेक गुणांनी भरलेले असतात. दया, प्रेम, करुणा, अशा सगळ्या गुणांनी ते भरलेले म्हणजे सज्जन आहेत. आणि काय ह्या कापसाचं काम आहे म्हणले? म्हणजे ते परछिद्र म्हणले ते झाकणारे आहेत. स्वतः तो कापूस जो आहे तो किती यातनेतून बरं जातो. त्या कापसाला बडवतात आणि काय ते पिंजतात, आणि त्या चरख्यामधून घालतात, काततात, त्याला वळतात, त्याचा धागा बनतो आणि कापड बनतं. मग तो कापड पण पुन्हा आणखीन शिंपी त्याला कैचीने करा कापतो, आणि मग ते सुईने त्याला छिद्र पाडली जातात आणि ते शिवलं जातं. ते अशा अनेक त्या सगळ्या कष्ट यातनेतून तो जात असतो. पण ते कापड काय करतं?
परछिद्र जे आहे, दुसऱ्याचं दुःख जे आहे ते तो झाकतो, त्याच्यावर पांघरूण घालतो तो. असं संत आहेत. स्वतःचं दुःख ते दाखवत नाहीत, पण दुसऱ्याचं दुःख मात्र ते त्याच्यासाठी ते मदतीला धावतात. ते सज्जन आहेत. असे सज्जन, त्यांची वंदनाच आपल्या या समाजामध्ये केली जाते. ही आपली संस्कृती आहे. आणि जसं आत्ता सांगत होते मी, की हे जे परब्रह्माचंच व्यक्त रूप आहे म्हणजे काय बरं? तर आम्ही तुम्ही सुद्धा त्या परब्रह्माचंच व्यक्त रूप आहोत ना. ममैवांशो जीवलोके. आपण सुद्धा ते शुद्ध चैतन्यच आहोत, पण आपलं विसरलो आपण आपलं स्वरूप. मग आता जेव्हा ते सत असणं म्हणजे काय आहे, तर हे गुण म्हणजेच त्या सतचं व्यक्त रूप आहे. असं का बरं म्हटलं? कारण आपल्याला दुष्टता आवडते का? तर थोडा विचार केला तर आपल्याला आवडत नाही. हां ना, बरोबर, दुसरं कोणीतरी जो दुष्ट वागतो, पण मग आपल्याला मग ते दुष्ट दुष्ट का वागतात बरं? खरं म्हणजे त्यांचं पण जीवन जर डोकावून पाहिलं ना, तर त्यांना देखील दुष्टता आवडत नसते. एखादा चोर असेल तर तो चोर जरी दुसरीकडे चोरी करत असला तरी त्याचा स्वभाव चोरी करणं नसतो. जर का चोरी करणं हा त्याचा स्वभाव असता तर त्याची चोरी झाली तर त्याला आनंद झाला पाहिजे, पण तसं होतं का? गद्दारी काय फसवणूक वगैरे तो दुसऱ्यांना फसवतो, पण त्याची फसवणूक झालेली त्याला आवडत नाही. त्याचे जे सगळे साथीदार असतात त्यांनी त्याच्याबरोबर कसे एकदम काय म्हणा नमक खाया आहे आणि जर का थोडी गद्दारी झाली तर गोळ्या घालून टाकतात. तू काही जर हे नाही, खोटं बोलला की त्याला मारून टाकायचं. का बरं? कारण हे फसवणूक वगैरे त्याला पण ती आवडत नसते. तो दुसरीकडून चोरी करून आणतो, पण त्याची स्वतःची जेव्हा चोरी होते तेव्हा त्याला दुःख होतं, त्याला राग येतो, आणि जो चोरी करतो तो त्याला पुन्हा शासन करत असतो. म्हणजेच काय, चोरी करणं, लबाडी करणं, खोटं बोलणं, हे सगळं जे आहे हे सगळं आपलं स्वरूप नाही, तो आपला स्वभाव नाही. आनंद हाच आपला स्वभाव आहे, प्रेम हा स्वभाव आहे, हेच आपलं स्वरूप आहे, ते व्यक्त आहे सगळं. आणि मग ज्या अंतःकरणामध्ये केवळ याचेच झरे, याचेच फुलोरे आहेत, ते म्हणजे सज्जन आहेत. आणि त्यांची इथे वंदना केलेली आहे. आता वंदीन सज्जन. आता हे सगळे गुण जे सांगितले की ते प्रेमाचंच भांडार आहे, दया करुणेचे सागर आहेत, असं जेव्हा त्यांना म्हटलं, पण आमचे समर्थ मात्र ते त्याच्याही पुढचं सांगतात. मुद्दाम सज्जन हे इथे सांगितलं कारण समर्थांनी फार वेगळं वर्णन केलेलं आहे. ते तर परब्रह्माच्याच दृष्टीने पाहत असतात. काय म्हणले ते, की जे परमार्थाचे अधिष्ठान. मुद्दाम आपण प्रत्येक शब्दावर विचार करतोय की आपण सहसा ही सगळे शब्द वापरत असतो, बोलत असतो, पण आपण हे साधनेच्या दृष्टीने पाहतो आहोत. आपल्याला बोध करून घ्यायचा आहे, आणि त्यामुळे त्या प्रत्येक शब्दाला खरोखर सज्जन म्हणजे कोण, तर सत व्यक्त रूप म्हणजे जे जे. मग जे सत म्हणजे काय, तर अस्तित्व ज्याच्यामुळे टिकून राहतं ते म्हणजे ते सगळे गुण म्हणजे आहेत. त्याच्यामुळेच आपलं वर्धन होतं, दुसऱ्यांचं पालन पोषण राहतं. जिथे प्रेम आहे, दया आहे, करुणा आहे, सत्य आहे, अहिंसा आहे, त्याग आहे, बलिदान आहे, धीरता, वीरता, शौर्य, हे सगळे गुण जिथे आहेत तिथेच सुंदरता आहे. सत्य शिव सुंदर असं सगळी निर्मिती आहे, प्रगती आहे, उत्साह आहे, सगळ्या समाज आकर्षण तिथे आहे. मग ही सज्जनता जी आहे, तर मग तेच सगळं काय त्याला पुढे म्हटलं, ते परमार्थाचं अधिष्ठान आहे म्हटले. मग आता हा परमार्थ म्हणजे काय, परम अर्थ, त्याच्यामध्ये काय सांगितलंय, परमार्थ. परम म्हणजे काय, परम म्हणजे सर्वश्रेष्ठ.
खरं म्हणजे ना, त्याला समानार्थी शब्द नाही आहे. श्रेष्ठ म्हणलं तर त्याला विरुद्ध आहे कनिष्ठ ना. उच्च म्हणलं की आम्ही नीच किंवा श्रेष्ठ आहे तर कनिष्ठ आहे म्हणून श्रेष्ठ आहे. पण परम म्हणजे जिथे हे दोन तिथे नाहीत, जिथे द्वंद्व संपतं. श्रेष्ठ आहे तर कनिष्ठ आहे म्हणून श्रेष्ठ आहे म्हणतो, पण त्या परमाला असं दुसरा काही विरुद्ध तो शब्द तिथं नाही आहे. ते म्हणजे परम आहे, जिथे ही दोन द्वंद्व नाही. आनंद जसा आहे की सुख दुःख आहे, पण तो आनंद त्याच्या पलीकडचा आहे. तसं हे परम म्हटलं त्याला. सर्वश्रेष्ठ, सगळ्या श्रेष्ठाहून श्रेष्ठ, भव्य दिव्य उदात्त जे आहे सगळं, त्या सगळ्याच्या वरचं जे आहे ते परम, सर्वाच्या पलीकडचं परम जे आहे. आणि परम अर्थ, अर्थ म्हणजे काय? अर्थ ना आपण मिळवत असतो ना जीवनामध्ये, सतत काहीतरी आम्ही करत असतो. ते काय करत असतो? आम्हाला काहीतरी प्राप्त करणं. तर प्राप्त करणं म्हणजे तो अर्थ आहे. त्या अर्थासाठी पैसा मिळवतो त्याला पण अर्थ म्हटला. म्हणजे ते जे साधन आहे त्याला पण साध्याचं नाव दिलं जातं. 4 पुरुषार्थ आहेत आणि इथे म्हणलं परमार्थ म्हटलंय. ते धर्मार्थ काम मोक्ष हे 4 पुरुषार्थ जे आहेत, पण हे तर परमार्थ त्याला म्हटलं. सर्वश्रेष्ठ असा अर्थ जो आहे, मोक्ष पुरुषार्थ जो आहे तो परमार्थ आहे. तिथे काहीही उरत नाही, पूर्ण मुक्ती. तिथे ह्या द्वंद्वातून आम्ही बाहेर पडतो. सुख दुःख, यश अपयश आणि चिंता भय या सगळ्यातून आम्ही जे बाहेर पडतो तो परमार्थ आहे. तो परमार्थ असा कुठेतरी दूर, कधीतरी या जन्मानंतर, कितीतरी अमुक अमुक वर्षानंतर असा मिळतो का? मग काय त्याला अर्थ आहे बरं? तर म्हणून तर हा परमार्थ जो आहे ना, तो परमार्थ आमच्या व्यवहारामध्ये आला पाहिजे. आणि जे हा व्यवहार परमार्थमय करतात ते म्हणजे सज्जन आहेत. या सज्जनांचं जीवन जे आहे ते परमार्थाचं अधिष्ठान आहे. आता म्हणजे काय? तर जीवन म्हणजे काय आहे? कर्म आहे. जन्मापासून ते मरेपर्यंत प्रत्येक क्षण, एक क्षण सुद्धा नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठती अकर्मकृत. एकही क्षण कर्माशिवाय जात नाही. मग त्या प्रत्येक कर्म जेव्हा परम होतं, त्या प्रत्येक कर्मातून आम्हाला परमार्थच मिळतो. कारण कर्म हे प्रत्येक कर्म हे फल देत असतं ना आम्हाला. मग ते फल आम्हाला जर अडकवत असेल, सुखदुःखाच्या भोवऱ्यामध्ये टाकत असेल, तर तो परमार्थ नाही होऊ शकत. मग असे सज्जन की ज्यांनी हे गुह्य असं जाणलं, ह्या जीवनाची कला ओळखली, ती खेळायला ते शिकले, हा जीवनाचा खेळ इतका उत्कृष्टपणे की त्यांची प्रत्येक क्रिया ही परमार्थ होते. जन्मापासून मरेपर्यंत, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, इतकंच काय ती झोप सुद्धा ती परमार्थ होते. म्हणजे कसं? आता थोडक्यात आपण पाहतो आहोत एका वेगळ्या तऱ्हेने. कारण नुसताच शब्द आम्ही परमार्थ परमार्थ म्हणलं, परमार्थाचा अधिष्ठान आहे शब्द होतो, पण आपल्या जीवनामध्ये काय आहे त्याचं? ते गुह्य प्रकट करणारे जे आहेत ते सज्जन आहेत आणि त्यांच्या जीवनामधून हे प्रकट करत असतात. तर आता जसं की मग त्यांच्या जीवनामध्ये दुःख येत नाही का? दुःख आहे, पण त्या दुःखाला ते कसे पाहतात, कसं गुंजारतात? म्हणले हे दुःख जर मला दिलेलं आहे, मला आलेलं आहे, का आलेलं आहे? कारण या संसारातून मला मुक्त करण्यासाठी आलेलं आहे. या संसाराविषयी मला वैराग्य प्राप्त व्हायला पाहिजे, म्हणून मला हे दुःख दिलेलं आहे. जसं लहान मुलाला आपण त्याच्या काहीतरी वाईट सवय असते तर आई त्याला शिक्षा करते, अजिबात तुला काही आज मिळणार नाही, जेवायला मिळणार नाही म्हटलं. आता मग ते का बरं? मग तेव्हापासून ते धडा शिकतं की नाही, आजपासून हे अमुक अमुक गोष्ट, चुकीची गोष्ट मी करणार नाही, आणि मग ती जी शिस्त लागते. मग तसंच आमच्या जीवनामध्ये दुःख येतात. ती दुःख ही आम्हाला संसारापासून अनासक्त बनवण्यासाठी, विरक्त करण्यासाठी
आणि बुद्धीमध्ये विवेक येण्यासाठी ही दुःख आहेत. झोप कशासाठी आहे? झोपतो कशासाठी आम्ही म्हणले? त्या झोपण्यामुळे आम्ही भटकणार नाही कुठे. एखादा जर म्हणजे काय भलतीकडे जाणारा असेल तर त्याच्यासाठी आपण ते फार झोपल्या म्हणजे आहे बाबा कुठंतरी जात नाही. तसंच मग आम्ही सुद्धा दिवसभर आपलं मन किती ठिकाणी भटकत असतं, पण त्या झोपेमध्ये निदान लय तरी पावतं, ते भटकणं संपतं. मग ते मन त्या झोपेमध्ये लय पावतं आहे. मग एरवी चंचल आहे मन, ते चंचलता कशासाठी आहे तर म्हणले ते मन लटकू नये म्हणून. एकाच ठिकाणी कुठेतरी लटकून अडकलं तर म्हणून ते सतत चंचल असलं पाहिजे. तर हे सगळं गुह्य जे आहे, कर्मामागचं जे गुह्य जे आहे ते ज्यांनी ओळखलं, ही मेख ज्याला सापडली तो म्हणजे सज्जन आहे. आणि यालाच भगवंतानी काय म्हटलेलं आहे? बुद्धियोग. प्रत्येक कर्म हे ज्ञानाच्या अधिष्ठानाखाली जेव्हा होतं, तो बुद्धियोग ज्यांनी जाणला, ज्यावेळी त्या बुद्धियोगाची जी डिग्री मिळवली तो सज्जन आहे. आणि तो मग इतकं त्याची बुद्धी प्रत्येक कर्म तो असा करतो की जे गुह्यात गुह्य आहे, या जीवनाचं गुह्य कुठून आलं, कसं आलं, हे जीवन कुणी निर्माण केलं, जगत कुणी निर्माण केलं, हे सगळं जो जाणतो तो जो आहे, इतकं गुह्य ज्यांनी जाणलं, ती परमेश्वर सुद्धा ज्यांनी शोधून काढला तो सज्जन आहे. आणि खरोखर असे आदर्श आमच्यासाठी असले पाहिजेत. आणि असा आदर्श जेव्हा आपल्या जीवनामध्ये येईल तेव्हा आपलं जीवन पण आदर्श बनेल. जय जय रघुवीर समर्थ.